आणि आपल्या राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून लव जिहादची प्रकरणं चांगलीच गाजतात आणि याच लव जिहादच्या विरोधात आता एक प्रकारे कायदा किंवा लव जिहाद संदर्भात एक नवं विधेयक मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे। लव जिहाद विरोधी कायदा आणण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्यात। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालच्या समितीच्या 2 ते 3 बैठका संपन्न झाल्यात। लव जिहाद विरोधी कायद्याचा पहिला ड्राफ्ट विधी आणि न्याय विभागाकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे। कायदा संवेदनशील असल्यामुळे सरकारकडनं अगदी छोटी निरीक्षणं लक्षात घेत सावध पावलं टाकली जातात। देशातल्या इतर राज्यांमध्ये तयार झालेल्या धर्मांतर विरोधी कायद्याचाही विशेष समितीकडनं अभ्यास करण्यात येतोय। पुढच्या अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये लव जिहाद संदर्भातलं विधेयक मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे। जबरदस्तीने होणारा धर्मांतर याच्यावर कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे, त्याच्यावर बंदी आली पाहिजे। याच्याकरता धर्मांतर बंदीचा कायदा आपण त्या ठिकाणी लवकरच आणतो आहे, परंतु याची भीती दुसऱ्या कोणी त्या ठिकाणी बाळगण्याचं कारण नाही। जर का कोणी जबरदस्तीने त्या ठिकाणी धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कायदा आणून कठोर कारवाई करण्यात येईल। मुख्यमंत्री महोदयांचंच आता या विषयावरती लव जिहाद सारखा एक कठोर कायदा आणण्याचं सरकारचा विचार आहे। धर्मांतरण विरोधी एक कायदा आणण्याचा विचार सरकारचा आहे, त्यामुळे मुख्यमंत्री महोदय अत्यंत सिरियस आहेत। मुख्यमंत्री महोदय सिरियस आहे म्हणून तर विगवांची मुलगी काल परत आली ना, ते येणं शक्य होतं का? पुणे ग्रामीण पोलिसांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे, त्यांनी खूप प्रयत्न केला, त्या मुलीला समजावून सांगितलं म्हणून ती मुलगी आता परत आली आहे। सरकारला जे कायदा आणायचा आहे लव जिहाद बद्दल त्यांनी आणावा, पण त्यासोबत सरकारने हे पण कायदा आणला पाहिजे की जिथे शेतकरी आत्महत्या करत असेल त्या ठिकाणी तिकडचे कलेक्टरला सस्पेंड केला पाहिजे, त्या मंत्र्यांना आपली पद सोडली पाहिजे। जर सरकारमध्ये असताना लोक जीव देत असतात, त्यांना लागणारी वस्तू भेटत नसतात, तर मला वाटतं लव जिहादपेक्षा जास्त याच्यावरती कायदा आणणं गरजेचं आहे। आणि लव जिहाद संदर्भात सरकारी पातळीवरती नेमक्या हालचाली कुठल्या सुरू आहेत त्याचा सुद्धा आढावा घेऊया। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 2 ते 3 बैठका आतापर्यंत पार पडलेल्या आहेत। कायद्याचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे दिल्याची माहिती आहे। इतर राज्यांमधील धर्मांतर विरोधी कायद्याचा सुद्धा समितीकडनं अभ्यास केला जातोय। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान मधल्या कायद्यांचा अभ्यास करण्यात येतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।